नमस्कार. आज आज आम्ही इथे सकाळी मुंबईहून 6 वाजता घरून निघालो आणि सुधागड पाहण्यासाठी निघालो. सुधागडला आल्यानंतर इकडचं वातावरण अतिशय सुंदर होतं आणि थंडगार अगदी क्लायमेट होतं सकाळी सकाळी. जानेवारीचा महिना असल्यामुळे अजूनही थंडी छान अनुभवायला मिळते इथे. आम्हाला असं वाटलं आता इथे आल्यानंतर एक पोपटी उत्सव काय हे मला कल्पना नव्हती, पण फर्स्ट टाईम मी ऐकलं होतं की पोपटी उत्सव अतिशय सुंदर असतो. एक विशिष्ट प्रकारच्या पालामध्ये भाजी आणि तुम्हाला हवं असेल तर चिकन पण ते कुक करून देतात. पण ॲक्च्युअल ते गॅसवर किंवा शेगडीवर कुक न होता जमिनीच्या खाली एका विशिष्ट प्रकारच्या पाल्यामध्ये ते लोक हे जेवण तुम्हाला बनवून देतात. तर खूप आनंद होता की पोपटी उत्सव हा मी फर्स्ट टाईम अनुभवणार होते. इकडे आल्यानंतर आम्हाला सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्या पाल्यामध्ये कुक करून आणून दिल्या आणि जे नॉनव्हेज खाणार होते त्यांना चिकन कुक करून दिलं. अतिशय सुंदर अनुभव होता आणि टेस्टी होतं नाश्ता. त्यानंतर आम्ही सुधागडच्या पायथ्याशी सुधागड व्हिजिट करून आल्यानंतर अतिशय भूक लागलेली होती आणि जेवणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो. व्हेजसाठी आम्हाला वेगळं जेवण होतं आणि नॉनव्हेजसाठी वेगळं जेवण त्यांनी केलं होतं. अतिशय उत्कृष्ट अशी आमच्यासाठी सुधागड भटकंती यांनी सोय केलेली होती आणि व्हेजसाठी वांग्याचं भरीत, मटकीची उसळ, तांदळाची भाकर आणि फोडणीचं वरण आणि भात, अगदी सात्विक पद्धतीचं जेवण होतं. अतिशय टेस्टी होतं, चवीचं जेवण होतं. आणि नॉनव्हेज करांसाठी ग्रेव्हीचं चिकन आणि सुकं चिकन असं त्यांनी तांदळाच्या भाकरीबरोबर सर्व केलं होतं. मी आवर्जून सगळ्यांना सांगेन, जेव्हा जेव्हा तुम्ही सुधागडची व्हिजिट कराल तेव्हा जर तुम्हाला जेवणाची सोयसाठी तुम्ही कुठे भटकत असाल तर सुधागड भटकंती या ठिकाणी आवर्जून व्हिजिट करा. पोपटीचा अनुभव घ्या आणि लंच एन्जॉय करा. थँक्यू.